खानदेश स्पीड न्यूज, आवाज आम जनतेचा, आवाज आपल्या हक्काचा। लोकप्रतिनिधी गप्प, युवक काँग्रेस मैदानात, विद्यार्थी आणि शेतकऱ्यांसाठी एल्गार। शिरपूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने नीट पेपर फुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करत संबंधित दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। तसेच शिरपूर तालुक्यातील अन्नदाता शेतकऱ्यांना शेती मशागतीसाठी लागणारे डिझेल ड्रममध्ये उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी तहसीलदार शिरपूर यांना निवेदन देण्यात आले। युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष गेंदा पावरा यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने तब्बल 23 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे। दिवसरात्र मेहनत करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले गेले असून शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळमळीत झाला आहे। अशा दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली। निवेदनात पुढे म्हटले आहे की ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत असतात। पालक कर्ज काढून मुलांच्या शिक्षणासाठी पैसा खर्च करतात। मात्र पेपर फुटीसारख्या प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे अवमूल्यन होत असून त्यांच्या मानसिकतेवरही गंभीर परिणाम होत आहेत। त्यामुळे केंद्र सरकारने या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी युवक काँग्रेसने केली। यासोबतच शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा ज्वलंत प्रश्नही आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला। सध्या शेती मशागतीचा हंगाम सुरू असून ट्रॅक्टर व इतर यंत्रसामग्रीसाठी मोठ्या प्रमाणावर डिझेलची आवश्यकता भासत आहे। मात्र पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांना ड्रममध्ये डिझेल देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला। शेतकऱ्यांना वेळेत डिझेल न मिळाल्यास शेतीची कामे खोळंबतात, परिणामी पेरणी व मशागतीवर परिणाम होतो। सरकारने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत तातडीने ड्रममध्ये डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। दरम्यान या महत्त्वाच्या प्रश्नांवर स्थानिक आमदार आणि सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवरही युवक काँग्रेसने सवाल उपस्थित केला आहे। विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर असताना स्थानिक लोकप्रतिनिधी मात्र मौन बाळगून असल्याची टीका करण्यात आली आहे। निवडणुकीत युवक आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठमोठ्या घोषणा करणारे नेते आता गायब झाले आहेत का, असा सवाल निवेदनकर्त्यांनी उपस्थित केला। यावेळी निवेदन देताना किसान काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन पाटील, शेतकरी फाउंडेशनचे ॲडव्होकेट गोपाल राजपूत, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष गेंदा पावरा, ॲडव्होकेट विजय तिवारी, बिरसा आर्मीचे मनोज पावरा, सोनू पावरा, जुनेद खान पठार यांच्यासह युवक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। संबंधित मागण्यांवर तातडीने निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो। या भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोके वरती पाय। शिरपूर तालुका युवक काँग्रेसच्या वतीने नीट पेपर फोडून जे 23 लाख विद्यार्थ्यांचं जे नुकसान केलं, त्या अनुषंगाने आणि त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना जे आज डिझेल प्रश्नी जी समस्या आहे, जो वेळोवेळी अडचणी येत आहेत आणि ते फार त्रास होतोय, त्या अनुषंगाने शेतकऱ्यांना ड्रममध्ये डिझेल मिळावं, या मागणीसाठी आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आलेलं आहे। तर उचित कारवाई करावी, शासनाकडे आपण हे सर्व आमचं निवेदन पाठवावं आणि त्यावर योग्य न्याय करावा, ही अपेक्षा ठेवू। तसं पत्र आम्हाला संघटनेला द्यावं, त्या पद्धतीने पत्र